विद्यार्थी मित्रांनो, यश परगे या चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे। चला, यश परगे या चॅनलवर जर आपण कुणी नवीन असाल तर सबस्क्राइब करा व सबस्क्राइबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा, म्हणजे यश परगे या चॅनलवरील व्हिडिओचं नोटिफिकेशन असेल, लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल तुम्हाला येत जाईल। आणि ग्रुपमध्ये ॲड होण्यासाठी 7588546368 या व्हॉट्सअप नंबरवरती तुमचा वर्ग टाका, त्या ठिकाणी तुम्हाला जॉइन करून घेतलं जाईल आणि त्या वर्गासाठी तुम्हाला लिंक ग्रुपवर येत जातात। त्यासाठी तुम्हाला दररोज त्या लिंकद्वारे अभ्यासाचा म्हणजे तासिकेचा तुम्हाला लाभ घेता येईल। चला, या ठिकाणी आपण इंग्लिश विषयाची तासिका पाहणार आहोत। तिसरी चौथीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी ज्या विविध स्पर्धा परीक्षा आहेत, श्रेया परीक्षा असेल, मंथन, MTS, BTS, तसेच 5वी स्कॉलरशिपच्या विद्यार्थ्यांसाठी अशा विविध स्पर्धा परीक्षांसाठी हा घटक महत्त्वाचा आहे। मोटोज अँड मॅसेज हा घटक या ठिकाणी आपण पाहणार आहोत। ध्येय आणि संदेश म्हणजे इंग्रजीमध्ये आपण या ठिकाणी त्याला इंग्रजीमधून त्याला मोटोज अँड मॅसेज जे असतात आपण त्याला इंग्लिशमधून त्याचा अभ्यास करणार आहोत। चला तर पहा, या ठिकाणी आपण मोटोज म्हणजे ध्येय यावर आधारित आपण काही वाक्य पाहूया, सेंटेन्स पाहूया। अर्न अँड लर्न म्हणजेच कमवा आणि शिका। अर्न अँड लर्न, कमवा, लर्न, अर्न म्हणजे कमावणे आणि लर्न म्हणजे शिकणे। शिका आणि कमवा असं पण होतो किंवा कमवा आणि शिका याचा अर्थ। अशाच प्रकारे पुढचा आपला एक मोटोज पहा। वर्क इज वर्कशिप, काम ही पूजा आहे। वर्क इज वर्कशिप, काम ही पूजा आहे। लिहून घ्या, तुम्हाला परीक्षेमध्ये हमखास याच्यावरती प्रश्न विचारले जातात आणि हे तुम्ही पाठच करून ठेवा। असे मोटोज जे आहेत, ध्येय जे आहे आपलं, या ठिकाणी याचा अर्थ तुम्ही जर पाठ करून ठेवलात ना, हे जशास तसं तुम्ही वाक्य हे पाठच करून ठेवा, म्हणजे तुम्हाला परीक्षेमध्ये सोपं जाणार आहे। पुढचा पहा आपला स्लो अँड स्टेडी विन्स द रेस, म्हणजे संत आणि स्थिर शर्यत जिंकतो। कधी संत आणि स्थिर शर्यत जिंकतो म्हणजे ज्याचं मन शांत असते, ज्यानं संत गतीने चालत असते, त्यांनी ती शर्यत जिंकत असतात याचा असा अर्थ होतो। स्लो अँड स्टेडी विन्स द रेस। नेक्स्ट पहा, नॉलेज इज पॉवर, नॉलेज इज पॉवर। आपणाला जर नॉलेज असेल तर पॉवर येते, ज्ञान ही शक्ती आहे। नॉलेज असेल तर पॉवर असते, ज्ञान ही शक्ती आहे। नेक्स्ट सेंटेन्स पहा आपला, डू रॉंग टू नन, डू रॉंग टू नन जे कोणावरही अन्याय करू नये, कोणावरही अन्याय करू नये। चला पुढचा आपला नेक्स्ट पहा, अँगर इज शॉर्ट मॅडनेस, अँगर इज शॉर्ट मॅडनेस म्हणजे राग हा लहान वेडेपणा आहे। राग हा काय आहे? लहान वेडेपणा आहे। राग आणि भीक माग असं म्हणतो, अशा प्रकारचा त्याचा अर्थ होतो। चला, या ठिकाणी आपण मोटोज पाहिलेले आहेत। आता मॅसेज म्हणजे संदेशवर आधारित काही आपण चला या ठिकाणी आपण मॅसेज ऑर थॉट पाहणार आहोत। पहा, या ठिकाणी फ्युचर लाईज इन द रफ एज ऑफ एक्सपिरियन्स, तर पाहायचा अर्थ काय होतो तो पहा। भविष्य, फ्युचर म्हणजे भविष्य, अनुभवाच्या उग्र काठावर आहे। ह्या मॅसेजचा जो अर्थ आहे मराठीमध्ये काय होतो पहा, भविष्य अनुभवाच्या उग्र काठावर आहे। नेक्स्ट मॅसेज पहा आपला, एज्युकेशन बिगिन्स विथ लाईफ, शिक्षणाची सुरुवात जीवनापासून होते। शिक्षणाची जी सुरुवात आहे
जीवनापासून होते. नेक्स्ट मेसेज पहा आपला. इमॅजिनेशन रूल्स द वर्ल्ड. इमॅजिनेशन रूल्स द वर्ल्ड म्हणजे कल्पनाशक्ती जगावर राज्य करते. याचा मराठीमध्ये अर्थ होतो कल्पनाशक्ती जगावर राज्य करते. नेक्स्ट आपला मेसेज पहा. स्पीच इज सिल्वर बट सायलेन्स इज गोल्डन. स्पीच इज सिल्वर बट सायलेन्स इज गोल्डन. याचा मराठीमध्ये अर्थ काय होतो पहा. भाषण चांदीचे असते पण मौन सोनेरी असते. भाषण चांदीचे असते पण मौन जे आहे सोनेरी असते. मौन हे जे आहे, जर मौन आपण बाळगलं तर ते सोन्यासारखं असतं. सोन्यासारखी आपली प्रगती होते असा त्याचा अर्थ होतो. नेक्स्ट मेसेज पहा आपला. पहा. एज्युकेशन इज द चीफ डिफेन्स ऑफ नेशन. एज्युकेशन इज द चीफ डिफेन्स ऑफ नेशन. शिक्षण हे राष्ट्राचे प्रमुख संरक्षण आहे. शिक्षण हे काय आहे? राष्ट्राचे प्रमुख संरक्षण आहे. नेक्स्ट मेसेज पहा. अ पिक्चर इज अ पोएम विदाउट वर्ड्स. अ पिक्चर इज अ पोएम विदाउट वर्ड्स. पहा या ठिकाणी चित्र म्हणजे शब्द नसलेली कविता. चित्र म्हणजे शब्द नसलेली कविता. यानंतर नेक्स्ट आपला मेसेज पहा या ठिकाणी. पहा नेक्स्ट मेसेज. विदाउट लेबर नथिंग विल प्रॉस्पर. म्हणजे लेबर म्हणजे श्रम करणे, काम करणे. पहा या ठिकाणी नथिंग म्हणजे नाही, श्रमाशिवाय काही प्रगती होत नाही. प्रॉस्पर म्हणजे प्रगती. श्रमाशिवाय काही प्रगती होत नाही. दिसत नाही का? एक मिनिट पहा. विदाउट लेबर नथिंग विल प्रॉस्पर. म्हणजे श्रमाशिवाय काहीही प्रगती होत नाही याचा अर्थ मराठीमध्ये अशा प्रकारे होतो. विद्यार्थी मित्रांनो, नेक्स्ट मेसेज पहा आपला. नेक्स्ट मेसेज पहा. न्यूजपेपर आर द वर्ल्ड्स मिरर. न्यूजपेपर आर द वर्ल्ड मिरर. न्यूजपेपर हा जगाचा आरसा आहे. वर्तमानपत्र म्हणजेच न्यूजपेपर म्हणजेच वर्तमानपत्र जे आहे हे जगाचे आरसे आहेत. अशा प्रकारे याचा अर्थ होतो. चला विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी थांबूयात आणि या पुढील तासिकेमध्ये आपण यावर आधारित प्रश्न, न्यूजपेपर असेल, परत या पुढचा जे आपलं चॅप्टर आहे पहा या ठिकाणी पुढचा चॅप्टर आपण कटिंग अँड पॉम्पलेट्स यावर आधारित आपण काही माहिती पाहणार आहोत. चला याच तासिकेमध्ये आपण थोडीफार त्याची माहिती पाहून घेऊ. चला आणि नंतर मग आपणाला यावर आधारित या तिन्ही घटकावर आधारित प्रश्न घेता येतील. Cuttings and newspaper headlines. India won the one-day series in cricket. भारत एका दिवसाच्या सिरीजमध्ये जिंकला आहे क्रिकेटमध्ये. तर आपला पुढील हेडलाईन आहे 5 people dead in heavy rain. 5 व्यक्ती मृत्यू पावले जास्त पावसामुळे. 5 people dead in heavy rain. न्यूजपेपरमध्ये अशा प्रकारच्या हेडलाईन येत असतात, हे लक्षात घ्या. द टायगर ट्रॅप्ड इन केज. वाघाला एका पिंजऱ्यामध्ये बंद करून ठेवले आहे. मराठीमध्ये याचा अर्थ असा होतो. आज पॉवर ऑफ ॲट 7:30 PM. आज
लाईट 7:30 जाणार आहे रात्री. राकेश स्टूड फर्स्ट इन द बोर्ड एक्झाम. राकेश हा पहिला आला आहे बोर्ड एक्झाममध्ये. राकेश हा बोर्ड एक्झाममध्ये पहिला आलेला आहे. मॉन्सून लाईकली इन टुडेज. आज पावसाची शक्यता आहे. डन विथ द गार्बेज. जे काही कचरा होता त्याची विल्हेवाट लावलेली आहे. ऑलिम्पिक फ्युअर रिटर्न्स. ऑलिम्पिक सुरू झालेले आहे असा याचा मराठीमध्ये अर्थ होतो. ट्रॅफिक जॉज पॉर इन. वाहतूक गोंधळ होत आहे असा याचा मराठीमध्ये अर्थ होतो. ट्रॅफिक जॉज पॉर इन म्हणजे वाहतूक गोंधळ होत आहे. ग्लोबल अवॉर्ड टू द मुल्ला सोसायटी. जो ग्लोबल अवॉर्ड आहे तो मुल्ला सोसायटीला दिलेला आहे असा याचा मराठीमध्ये अर्थ होतो. तर विद्यार्थी मित्रांनो पहा, अशाच प्रकारचे कटिंग्स न्यूजपेपरमधील जे हेडलाईन आहेत ते कटिंग जे आहेत त्या तुम्ही तुमच्या वहीमध्ये याची कात्रणेने गोळा करून तुम्ही तुमच्या एका वहीमध्ये चिटकावून ठेवा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला हा चॅप्टर जास्तीत जास्त सोपा जाईल. कटिंग्स न्यूजपेपर अँड कटिंग्स हेडलाईन्स तुम्हाला वाचण्यासाठी किंवा न्यूजपेपर म्हणजे आता न्यूज एक येत असते त्याच्यावरती सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारला जातो परीक्षेमध्ये. हे पहा या ठिकाणी न्यूजपेपर किंवा पॉम्पलेटची जाहिरात अशा प्रकारे येत असते. हो का, या ठिकाणी पहा आता हरी अप हरी अप हरी अप. ॲडमिशन आर ओपन फ्रॉम स्टँडर्ड 1st to स्टँडर्ड 10th. संकल्प इंग्लिश मीडियम स्कूल कर्वे रोड पुणे 5. वेल इक्विप्ड क्लासरूम्स. लायब्ररी. लॅबोरेटरी. वाईड प्लेग्राउंड. स्किल्ड स्टाफ. फ्रॉम 16 June 2016. कॉन्टॅक्ट 7709031484. अशा प्रकारच्या जाहिराती हे पेपरमध्ये येत असतात. आता याचा अर्थ आपण मराठीमध्ये समजून घेऊ. हरी अप हरी अप हरी अप म्हणजे जागे व्हा जागे व्हा जागे व्हा. इकडे लक्ष द्या. इकडे लक्ष द्या. ॲडमिशन्स आर ओपन. जे ॲडमिशन आहेत ते सुरू झालेले आहेत. फ्रॉम 1ली ते 10वीपर्यंत जे ॲडमिशन सुरू झाले आहेत. कुठं आहे? संकल्प इंग्लिश मीडियम स्कूल. संकल्प इंग्लिश मीडियम शाळा कार्वे रोड पुणे 5 नंबर. वेल इक्विप्ड म्हणजे चांगले क्लासरूम्स. ग्रंथालय. लॅबोरेटरी. चांगले प्लेग्राउंड. चांगले टीचिंग स्टाफ. 16 जून 2016. कॉन्टॅक्ट नंबर 7709031484. अशा प्रकारच्या तुम्हाला न्यूज किंवा पॉम्पलेट असे दिले जातात परीक्षेमध्ये आणि यावर आधारित हमखास प्रश्न विचारला जातो. म्हणजे ही जाहिरात कशाबद्दल आहे, कोठे आहे, कुण्या शाळेची आहे, अशा प्रकारचे विविध प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारले जातात. अशा जाहिरातीवर आधारित प्रश्न, मोटोज अँड मॅसेज यावर आधारित प्रश्न आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत. या ठिकाणी आपण थांबूयात. बाय. धन्यवाद.